श्रीमद वीरशैव कुरुंशेट्टी ज्ञाती संस्था, श्री नीलकंठेश्वर मल्लिकार्जुन देवस्थान संचलित श्री चिंतननाथ स्वामी सांस्कृतिक भवन इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक योगदान दिलेल्या देणगीदारांचा भव्य कृतज्ञता व सत्कार सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला। सर्वप्रथम समाजाचे ज्येष्ठ श्री दत्तोबा म्हणता, श्री दत्तात्रय आडकी, वसंतराव पोगुल, अंबादास म्हणता, सुदर्शन मादगुंडी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात जवळपास 300 देणगीदारांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला। विशेष करून कर्नाटकातील शिमोगा येथून महादेव पिंड व सेडम येथून विणकाम केलेले नंदीचे वस्त्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आला। यावेळी श्री दीनानाथ धोळम, बाळकृष्ण दोड्डी, सत्यनारायण द्यावरकोंडा, स्वामीनाथ कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष व समाजाचे अध्यक्ष बालाजी मुटखेरे म्हणाले की भवनाच्या बांधकामासाठी समाजातील सर्व स्तरातून गरीबातला गरीब व श्रीमंतातील श्रीमंत बांधवांनी दिलेल्या देणगीमुळे ही भवनचे बांधकाम पूर्ण करण्यात आली। कायम समाज बांधवांचा ऋणी राहीन असे ते म्हणाले। या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष बालाजी मुटखेरे, उपाध्यक्ष बालाजी यज्जा, सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा, खजिनदार श्रीनिवास बंदगी, विश्वस्त दीनानाथ धोळम, राजेंद्र द्यावरकोंडा, हिरालाल धोळम, चंद्रशेखर पोगुल, नागेश आडकी, चंद्रशेखर कनकी, प्रकाश टंगसाल व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, वधूवर सूचकचे पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी व समाजाचे घटक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी चंद्रशेखर पोगुल यांनी आभार मानले। यानंतर सर्व देणगीदारांना ज्ञाती संस्थेच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलं। अंमलीकरणाच्या प्रकरण हाती घेऊन तो प्रकरणाची नाशकार्याकडे जागा करून अंमलीकरण मंजूर करून घेतलं। त्यानंतर ती जागा समाजाला मिळालेली वस्तुस्थिती आहे। तर मला हे म्हणायचं आहे की बाबा विश्वास मंडळावरती विश्वास ठेवून ज्या समाज बांधवांनी या ठिकाणी भरघोस आर्थिक सहाय्य करून त्याला सर्व प्रकारचा जो आनंद मिळवून दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो। आणि एक गोष्ट या ठिकाणी विशेषतः नमूद करतो की आपल्या समाजामध्ये महिला पुढे येत नाही। सामाजिक कार्य असो, राजकारण असो किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये आपल्या समाजात महिला ज्या आहेत ते समोर येत नाही। त्या महिलांना सुद्धा आपण आपल्यासोबत घेऊन सामाजिक कार्यामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये त्यांना भाग मिळवून द्यावा हे सगळं माझ्यावरती विश्वास मंडळाला या ठिकाणी विनंती करतो। मला वाटतं की आपण निर्मल देवस्थान म्हणजे पहिल्यांदा जे घंटाशाला जे गाणं राहिलेलं आहे त्यांची करवडीचं आठवण झाल्याशिवाय आलं नाही असं मला वाटतं। धन्यवाद सर। आज 61 जरी झाले तर आपल्याला ज्ञानेश्वर मधला अर्थ कळत नाहीये। या जगन्मोहनी ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी वैश्विक जो माणूस म्हणजे 13 संसार में जो जो कुछ दिखता है वो सब कुछ 13 जो कहते हैं इनको मानवी वैश्विक प्रवृत्ती के लोक कहते हैं। चिंतननाथ स्वामींच्या रूपामध्ये आपण या ठिकाणी एक लक्ष कोयले शेट्टी बाबांनी हे माझं नाही, हे चिंतननाथ स्वामीचं आहे। आमच्या सगळ्या जीवनातल्या चिंता दूर जो करतो तो चिंतननाथ स्वामी आहे। समाज बांधव यांना आवाहन केले असता 400 ते 500 समाज बांधव सुद्धा नित्य संकल्पाच्या रूपातून त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। जवळपास त्या नित्य संकल्पाच्या माध्यमातून सुद्धा 30 ते 35 लाख रुपये गोळा केलेला आहे। असं पूर्णपणे एकत्रित रक्कम गोळा करून जेवढं काटकसर करता येईल, ज्या ठिकाणी 100 रुपये
रुपयाचा खर्च येतो त्या ठिकाणी आम्ही कमीत कमी खर्चामध्ये कसं आम्ही तो निर्णय घेऊ त्याचा आम्ही विचार करून चौकशी करून आम्ही पूर्णपणे एवढा काटकसरीमध्ये आम्ही केलेला आहे या वास्तू. आणि काही वेळा असा प्रसंग उद्भवला होता की संस्थेकडे पैसे नाही पण स्लॅब होता, स्टीलसाठी पैसे नाही, सिमेंटसाठी पैसे नव्हतं. काही आम्ही आमच्या वैयक्तिक आमच्या फर्ममधून आम्ही व्यापाऱ्यांना आमचे चेक देऊन तारण म्हणून चेक देऊन आम्ही ही वस्तू आम्ही मिळवलेली आहे.